आज आपण पाहणार आहोत संडे स्पेशल बिर्याणी। मटन बिर्याणी आज आपण बनवत आहोत। त्यासाठी इथे मी 1.5 किलो मटन घेतलेलं आहे। मटन धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि एका पातेल्यामध्ये त्याचं पाणी निथरायला आपण ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये मटन घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण दही घालून त्याला मॅरिनेट केलेलं आहे आणि सोबतच आपण खडे मसाले देखील त्यात घालणार आहोत। दालचिनी, लवंग, हिरवी विलायची, काळी मिरी, तेजपत्ता, शहाजिरे हे सर्व आपण आपल्या क्वांटिटीप्रमाणे त्यामध्ये घालायचे आहे। त्याची पूड आपण बनवून घेतलेली आहे, ती देखील आपण दह्याबरोबर मटणाला लावून घ्यायची आहे। आणि हे मटण आपण 2 तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेले आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, 7-8 टोमॅटो घेतलेले आहेत। हे सर्व आपण कट करून बिर्याणीमध्ये वापरणार आहोत। तर आपलं मॅरिनेटेड मटण आपण आता शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण मॅरिनेटेड मटण घातलेलं आहे, टोमॅटो घातलेला आहे, पुदिना, कोथिंबीर आपण घातलेली आहे आणि आपण मटण शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। मटण मॅरिनेटेड असल्यामुळे ते वेळेपेक्षा थोडं लवकर शिजतं आणि त्याचे पीस देखील छान ज्युसी आणि टेस्टी असे बनतात। त्यामुळे अगोदरच 2 तास आधीच मटण मॅरिनेट आपण करून घेणार आहोत। तर इथे जवळजवळ आपली मटणाची ही जी ग्रेव्ही आहे ती शिजत आलेली आहे। आता लगेचच आपण पुढची तयारी करणार आहोत। आपण मटण मॅरिनेट होईपर्यंत तांदूळ देखील घेतलेला होता। 2 किलो मटण आहे तर 2 किलोच तांदूळ आपण वापरणार आहोत। बासमती तांदूळ आपण एका बाजूला धुवून ठेवून दिला होता आणि मटण शिजल्यानंतर आपण तो तांदूळ देखील अर्धा कच्चा शिजून घेतला आहे। आणि आपला भात आणि मटण ह्याचे आपण एकानंतर एक लेयर लावून त्याला थर देणार आहोत। खाली तांदूळ, वर मटणाचं ग्रेव्ही असं आपण लेअरिंग करून त्याचं थर दिलेले आहे। वर तळलेला कांदा घालून आपण दमवर ही बिर्याणी शिजवून घेतलेली आहे आणि आपली तयार झालेली आहे मस्तपैकी दम बिर्याणी।